हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर घरामध्ये ना स्त्रिया रोज दिवसभर राबत असतात, सतत काम करत असतात. कारण स्त्रियांना घरामध्ये स्वस्थ बसवतच नाही. काही ना काही काम हे प्रत्येक स्त्रीचं चालूच असतं. या सगळ्या दगदगीत ती सर्वांची अगदी मनोभावे काळजी घेते. मुलांचं, नवऱ्याचं आणि इतर घरातील सदस्यांना सुद्धा ती छान असं सांभाळते. या सर्व कामामध्ये ती स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते. त्यामुळे जसं जसं वय वाढत जाईल तसतसे शारीरिक त्रास हा होत जातो. म्हणूनच अगोदर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्त्रियांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी शारीरिक आणि भावनिक संतुलन राखणे आवश्यक आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरू शकतात. कोणते ते जाणून घेऊयात. 1. संतुलित आहार. आहारात प्रथिनांचे प्रमाण योग्य ठेवा. विशेषतः 1 किलो वजनासाठी 1 ग्राम प्रथिने घेणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ खायचे. 1 ग्लास रोज दूध प्यायचं. रोज 1 फळ खायचं आणि भरपूर पाणी प्यायचं. दुसरं म्हणजे नियमित व्यायाम. शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने किंवा मग रोज चालणे आवश्यक आहे. व्यायाम केल्याने शरीराची योग्य प्रमाणे हालचाल होते आणि दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. तसेच शरीराला फिट ठेवण्यासाठी मदत होते. तिसरा आहे मानसिक आरोग्य. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, मेडिटेशन करा आणि सकारात्मक विचार करा. निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या. सतत विचार केल्याने आपले वय कमी असले तरी ते चेहऱ्यावर दिसते. सतत विचार केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि चेहरा काळवंटतो आणि मानसिक तणाव वाढतो. म्हणून विचार करणं अगदीच टाळा. मन शांत ठेवा आणि चांगला विचार करा. सकारात्मक वागा, बोला आणि आवडीची गाणी ऐका. थोड्या वेळामध्ये स्किन केअर आपण करू शकतो आणि मन अगदी शांत ठेवायचं. यामुळे मानसिक आरोग्य आपलं छान आणि मेंटेन राहतं. चौथा आहे भावनिक संतुलन. मानसिक तणाव कमी, योगासने आणि प्राणायाम करा. छान छान गाणी ऐका किंवा मग एखादे पुस्तक वाचन करा. भावनिक संतुलन चांगले ठेवण्यासाठी भगवंताचे नामस्मरणसुद्धा करू शकता. दिवसातून थोडा वेळ आपण देवासाठी देऊ शकतो. नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते. आतून आणि नको ते विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत. जेव्हा केव्हा मन उदास असेल किंवा एखाद्या गोष्टीचे टेन्शन असेल त्यावेळी डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ म्हणा. जसजसे नामस्मरण तुम्ही करताल तसतसे तुम्हाला खूपच फ्रेश आणि मनमोकळं वाटेल. या नामस्मरणात खूपच जास्त ताकद असते. दिवसातून 1 माळ तरी जपायला पाहिजे. जेव्हा तुम्ही जपताल तेव्हा बघा मानसिक तणाव कसा कमी आणि गायब होतो ते. त्यानंतरचं आहे वैयक्तिक स्वच्छता. स्वतःची व परिसराची स्वच्छता राखणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. स्त्रियांचे आरोग्य आणि आत्मविश्वास उत्तम राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोजच्या धावपळीत शरीराची काळजी घेण्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामध्ये पहिलं दैनंदिन स्वच्छता, डेली हायजीन. दररोज अंघोळ, दररोज कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने अंघोळ करा, ज्यामुळे घाम आणि घाण बॅक्टेरिया
निघून जाण्यास मदत होते. हात आणि नखाची स्वच्छता. वारंवार हात धुवा, विशेषतः जेवणापूर्वी, टॉयलेट यूज केल्यानंतर. नखे लहान आणि स्वच्छ ठेवा. स्वच्छ कपडे. दररोज स्वच्छ आणि सुती कपडे, अंतर्वस्त्रे वापरा. घट्ट कपडे टाळा, कारण त्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन आणि रॅशेस होऊ शकतात. नंतर आहे इंटिमेट एरिया स्वच्छता. कोमट पाण्याचा वापर. गुप्तांग रोज कोमट पाण्याने स्वच्छ करा. सुगंधी उत्पादने इंटिमेट एरियाला वापरणे टाळा. यामुळे पीएच संतुलन बिघडू शकते आणि संसर्ग होऊ शकतो. त्यानंतरचं आहे मेकअप स्वच्छ करणे. झोपण्यापूर्वी मेकअप नक्की काढा. मेकअप ब्रश आणि स्पंज दर आठवड्याला साफ करा. त्याचबरोबर केसांची निगा. आठवड्यातून 2-3दा माइल्ड शॅम्पूने केस धुवा. वर्कआउटनंतर, व्यायाम किंवा पोहल्यानंतर लगेच आंघोळ करा आणि घामेघूम झालेले कपडे बदला. पोषण आणि सकस आहार घ्या. भरपूर पाणी प्या. जर खाज आणि दुर्गंधी किंवा असामान्य डिस्चार्ज जाणवल्यास त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजिस्ट यांचा सल्ला घ्या. अशा काही गोष्टी ज्या आपल्या लक्षात येत नाहीत, छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपण त्याची काळजी ही घेतलीच पाहिजे. शरीराची, केसांची, कपडे आणि व्यवस्थित असा व्यायाम, खाणं पिणं, योगासना, ध्यान आणि खूप काही असं रोजच्या दैनंदिन जीवनातून आपण वेळ काढून स्वतःसाठी थोडंसं जगलं पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, कारण आपलं पण जीवन आहे. कारण एकदा वय झालं की मग आपण आपल्या स्वतःकडे किती जरी लक्ष दिलं तरी त्याचा काही उपयोग नाही. सगळे काही आपल्याला सुरुवातीपासूनच थोडी थोडी आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. जेणेकरून जसं जसं आपलं वय वाढेल, जसं जसं आपण म्हणजे नाही का म्हातारपणाकडे जाऊ, तसं तसं त्या स्टेजला आपल्याला थोडासा कमी त्रास जाणवेल. कारण सतत व्यायाम आणि स्वच्छता, खाणं पिणं जर वेळेवर आपण घेतलं तर आपण शारीरिकदृष्ट्या तर असूच चांगले, पण मानसिकदृष्ट्यासुद्धा आपण एकदम छान आणि फ्रेश असूत. यामुळे काय होतं, योग्य ती आपल्या शरीराची निगा राखली जाते आणि मानसिकसुद्धा संतुलन आपलं यामुळे कायम राहतं चांगलं. व्यायाम केल्याने एकदम फ्रेश आणि मूड आपला चांगला राहतो. सतत नामस्मरण करत राहायचं. आता म्हणताल कामाच्या गडबडीत वेळ कुठे, तर वेळ आपल्याला काढायचा असतो. वेळ कधी भेटत नाही. त्या थोडासा का होईना आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. नंतर भरपूर वेळ असतो आपल्याकडे, पण त्या वेळाचा काहीही फायदा नसतो. त्यामुळे घरातील कामाबरोबर आपण स्वतःसाठी थोडाफार वेळ काढायला पाहिजे. 10 ते 15 मिनटं व्यायामासाठी दिले पाहिजे. दुपारी 10 ते 15 मिनटं नामस्मरण करायचं. यामुळे काय होतं, आपल्याला जे मानसिक टेन्शन आलेलं असतं ते सर्व दूर होतं आणि आपलं मन हे वेगळ्या दिशेत गुंततं. म्हणजे वेगळ्या विचारात असण्यापेक्षा नामस्मरणात असलेलं कधीही बरं. त्यामुळे ना खूप आपल्या मनाला शांती भेटते, डोकं शांत होतं आणि नको ते विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही. कारण ह्या दिवसामध्ये, ह्या हल्लीच्या युगामध्ये खूप जास्त टेन्शन डोक्याला असतं. कशाचं ना कशाचं खूप जास्त ताण आपल्या डोक्याला येत असतो. त्यामुळे काय होतं, घरातली कामं करा, हसा खेळा, छान छान पुस्तके वाचा, गाणी म्हणा. योग्य ते छंद असेल आपल्याला, ते सगळे छंद आपण जोपासले पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे, गाणे म्हटले पाहिजे, जेणेकरून आपला मूड एकदम फ्रेश आणि छान होईल. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या.